हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज एक पारंपरिक पदार्थ बनवते. तर हुलग्याचं माडगं बनवते. अगदी पारंपरिक रेसिपी आहे. आजच्या या काळामध्ये फार कोणी बनवत नाही, पण मी बोललं तुमच्यासोबत शेअर करावी. तर त्यासाठी बाउलमध्ये मी हे हुलगे घेतलेले आहेत. तर तुम्ही त्याला कुळीतही म्हणत असाल किंवा हुलगे म्हणत असाल. आमच्या इकडे याला हुलगे असं म्हणतात. तर ते मी एक वाटी भरून घेतलेले आहेत. चांगले स्वच्छ करून घेतलेत आणि त्यानंतर आपल्याला ते गॅसवर अगदी मंद गॅसवर आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. तर अगदी खरपूस होईपर्यंत आपण ते भाजून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटं मी लो टू मीडियम गॅसवर ते छान परतवून घेतलेत, छान भाजले गेलेत. त्यानंतर आता ते आपण थंड करणार आहोत आणि नंतर आपल्याला त्याचं वाटून पीठ बनवायचं आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ बनवते. तुम्हाला जास्त प्रमाणात त्याचं पीठ करून ठेवायचं असेल तर तुम्ही पिठाच्या गिरणीवरून दळून आणलं तरी चालण्यासारखं आहे. पण मी हे थोड्या प्रमाणात बनवते तर मी ते मिक्सरलाच वाटलेलं आहे. तर आता आपल्याला त्याचं हे असं पीठ बनवून घ्यायचं आहे. तर अगदी सहज पीठ त्याचं तयार होतं आणि मी अगदी बारीक त्याचं पीठ बनवलेलं आहे. तर बघू शकता छान असं त्याचं पीठ झालेलं आहे. त्यानंतर आता आपण जे माडगं बनवणार आहोत तर ते मी 4 लोकांसाठी बनवते. म्हणजे 4 वाट्या माडगं होणार आहे. त्यासाठी मी 2 चमचे हे हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे. म्हणजे कसं की आपण पीठ जेव्हा फोडणीमध्ये टाकू तर ते त्याच्या गाठी वगैरे गुठळ्या होण्याची शक्यता असते. म्हणून हे असं पाण्यामध्ये मिक्स करून पीठ घातलं की मग त्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि सहज ते शिजलं जातं. म्हणून मी ते भिजवून घेतलं आहे पीठ. त्यानंतर आता त्याच्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण बनवायचं आहे फोडणी देण्यासाठी म्हणून. तर मी थोडंसं आलं घेतलं आहे, एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. त्यानंतर थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि एक फक्त हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची स्किप केली तरीही चालेल. आणि आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर मी खलबत्त्यामध्ये वाटून घेते. तुम्ही ते खलबत्ता नसेल मिक्सरला वगैरे वाटलं तरीही चालेल. आणि त्यानंतर आता आपण देऊयात त्याला फोडणी. तर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये मी 1 क्यूब बटर घातलं आहे. त्यानंतर अगदी थोडंसं जिरं घातलं आहे. जिरं छान तडतडलं की नंतर आपण त्यामध्ये हे वाटलेलं लसूण मिरचीचं वाटण घालणार आहोत. तर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही मिरची स्किप करा आणि बटरच्या ऐवजी तुम्ही तूपसुद्धा यूज करू शकता. आणि हे बटरमुळं तुम्हाला थोडंसं असं काळपट दिसतंय, ते काही करपलेलं वगैरे नाही आहे फोडणी. आणि त्यानंतर अगदी पाव चमचा मी त्यामध्ये हळद घातली आणि हे वाटलेलं वाटण हळद आपण तेलावर छान परतलं आहे. त्यानंतर घालायचं आहे पाणी. तर मी आता हा 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. म्हणजे मोठा 1 ग्लास भरून हे पाणी आहे. तर 4 वाटे आपल्याला याचं सूप बनवायचं आहे. त्यानंतर घातले चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर आपण हे भिजवलेलं जे पीठ आहे ते आपण त्यामध्ये घालणार आहोत. तर बघू शकता आता त्याला छान उकळी आली आहे. तर आता त्यामध्ये मी हे पीठ घालून घेतलं आहे आणि पळीने छान असं ढवळून आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. शिजायला काही फार वेळ लागत नाही. थोडंसं दाटसर होईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचे. तर आता एक उकळी आली की नंतर मी त्या गॅसची फ्लेम जी आहे ती कमी केली आणि थोडा वेळ उकळवून घेणार आहे. तर आता बघू शकता त्याला दाटसरपणा आला आहे आणि शिजलेलं ते लगेच समजतं. पीठ असल्यामुळं काही त्याला शिजायला फार असा वेळ लागत नाही. तर बघू शकता छान दाटसरपणा त्याला आलेला आहे. तर मी बाउलमध्ये ते काढून घेते आणि हे मी तिखट बनवलं आहे. तर कोणी ते गोड पण बनवतं. तर तुम्हाला गूळ घालून वगैरे बनवायचं असेल तरी बनवू शकता. पण हे असंही प्यायला खूप छान लागतं. तर थंडीच्या दिवसात सर्दी खोकल्यासाठी म्हणून खूप छान असा हा उपाय आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. याला एक प्रकारचं सूप पण म्हणू शकता. आणि मी बनवलेलं हे हुलग्याचं माडगं याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.